कोण आहे? कोण आहे खोलीत? तू तू इथे काय करतोयस? मी मी बोलवी ना कोणाला तरी. पोलीस. राजवीर. स्वप्न. बाबा बाबा काय झालं? तुम्ही इथे का बसलाय? झोप येत नाहीये का तुम्हाला? हा? आणि हाताला काय झालंय तुमच्या? हा? बाबा मयू, अगं चल, अजून किती वेळ लागणार आहे? या लवकर बाहेर. हो ना, आता उत्सुकता किती ताणायची. झालं झालं, फक्त 2 मिनिटं थांबा. या की काय झालं? समदे एकटक तिथं काय बघते? पिक्चर लावलंय हो यार. मी बघून येते. अगं आत्या थांब. अगं मयू आणि ब्युटी बाबांना तयार करतायत आणि त्यांचं असं म्हणणं आहे जोपर्यंत ते बाबांना घेऊन बाहेर येत नाही तोपर्यंत कोणी आत जायचं नाही. हार माझ्या देवा. म्हणजे येड लागलेला बापाला एकदम शाना करूनच बाहेर आणते का काय? आता तोंड उघडलं की वाईटच बोलायला पाहिजे का? हा? त्याचं डोकं नाही फिरलंय, त्याला फक्त आठवत नाही. दोन्ही मध्ये काहीतरी फरक आहे की? काही फरक नाही, शेम टू शेम आहे. बाबा या. बाबा, अहो तुम्ही किती रुबाबदार दिसताय. आधी जसे दिसायचात ना तसेच. अहो तुम्हाला नुसतं समजा बाहेरूनच ठीकठाक आहे, इथनं समजा आउट. बजरंग काका, तुम्ही मला ओळखलं?
मी ब्युटी, माझं पार्लर आहे, आठवलं तुम्हाला? मयू अगं, तुला लहानपणी काय म्हणायचं ते? हा, छकुली छकुली छकुलीची मैत्रीण आहे मी. छकुली, आठवलं तुम्हाला? छकुली, छकुली, आठवतंय ना? आठवलं की गोड नाव आहे. हिला म्हणतात ना छकुली. बरं, या बाबा तुम्ही या इथे. या, आपण सगळ्यांनी फोटो काढूया. या आबा, या ना, या. मी काढते. हो हो, ये ताई, ये ना इथे. एक छान फोटो काढा. आत्या, अगं तू पण ये ना. नको, राहू दे, उगाच नको तुमच्यात. अगं ये, तू पण ये. नाही, राहू दे. कशाला ते नाही म्हणते ना. आता तर मुद्दाम येणार मी. आता माझ्या समोर उभी राहणारच का? बजरंग दादा, इथे बघा. राजवीर, तू खरंच खूप छान बातमी दिलीस. बजरंग मला अगदी मुलासारखा होता. ड्युटीवर यायचा ना, तेव्हा मारुतीच्या मंदिरातला प्रसाद अगदी आवर्जून आणून द्यायचा मला. मला खात्री होती आजी, ही बातमी ऐकल्यावर तुला खरंच खूप आनंद होणार आहे. देव पावला म्हणायचा. चांगल्या माणसांच्या मागे देव नेहमी उभा असतो, हे अगदी खरंय. आजी, बाबा सुद्धा चांगलेच व्यक्ती होते ना. राजवीर, काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधीच मिळत नाही. पण आजी, मला ना मम्माचं कौतुक वाटतं. म्हणजे बघ ना, बाबा गेल्यावर तिने फक्त स्वतःलाच नाही तर ह्या घराला, आपल्या बिझनेसलाही सावरलं. खरंच ग्रेट आहे ना मम्मा. हो, ते तर आहेच. एनिवे आजी, बजरंग काकांना भेटायला मी मिस मयुरींच्या घरी जातोय. येतो मी. हे ब्रो, आपण पण येणार. तुझं काय काम आहे तिथे? बस काय ब्रो, आपल्याला मिरेकल बघायचा आहे ना. मिरेकल? हा म्हणजे काय, एक माणूस फुल वर्ष गायब असतो, फुल दुनियाला वाटतं का तो डेड आहे, आणि अचानक माणूस रिटर्न. काहीही झालं तरी परत राजवीरला बजरंग समोर जाऊ देणार नाही मी. हे किती इंटरेस्टिंग आहे. आपण जाऊया ना. हा, चल आपण निघू. आपण आता मला आता कारणं ऐकायची नाही. आता काय चाललंय हे? हो, काम घेतलंय ना तुम्ही, मग काम पूर्ण व्हायला हवं. नाही, तुम्ही कॉम्प्लिकेट करू नका गोष्टी. हो, मी वाट बघते ऑफिस मध्ये. या. हो, राजवीरही असेल तिकडे. रत्नपारखी होते का? ऑफकोर्स, दुसरं कोण? कमिटमेंट वेळेवर पूर्ण करणं यांना कधी जमणार आहे काय माहित. एनिवे, काय एक्सक्युजेस देत होते आता? नाही, काही नाही, बोलले बरंच काहीतरी. पण मी त्यांना सांगितलं की मला येऊन भेटा पेढी. राजवीर पण असेल. ए, तू कुठे चाललायस का? तू आहेस ना पेढीवर? मी बजरंग काकांना भेटायला जाणार. ओ, खरं तर या मीटिंग साठी तुझी गरज होती, पण हरकत नाही, तू जा बजरंगला भेटायला. मी करेन मॅनेज. नाही मम्मा, इट्स ओके. मयुरीच्या बाबांना तर आता मी कधीही भेटू शकतो. काम सफर नको व्हायला. मी येतो तुझ्यासोबत पेढीवर. ओके. गाडी काढ. ओके.
इतक्या हुशारीने गाडलेलं प्रकरण वर कसं आलं? काहीतरी बंदोबस्त करायला. आता इतकं खोल गाडा आला, हे प्रकरण वरच येणार. कळतंय ना मी काय म्हणते ते? आई मी येते हा. बाबा छकुली, अरे वा, लाडक्या लेकीला ओळखलं मग. तिच्याशीच थोडंफार बोलतात ते. आपण काही बोलायला गेलो ना की बघत सुद्धा नाही. होय, आठवेल त्याला हळूहळू समज, होईल सगळं समज व्यवस्थित. बाबा बाबा मी ऑफिसला जाते हा. संध्याकाळी येईन हा परत. चल येते आबा, येते. नाही नाही, मी पण येतो. मी पण नाही बाबा, बाबा तुम्ही बसा इथे. नाही नाही, बसा हा? बसा बाबा. मी येईन संध्याकाळी परत. मी लवकर येईन घरी हा. तू येशील ना लवकर? हा हो बाबा, तुम्ही माझी वाट बघाल ना. मी येईन हा. तुम्ही इथून कुठेच नाही जायचं. मी लवकर येईन घरी हा. नाही जाणार. अगं तुला आज ऑफिसला नाही गेलं तर नाही चालणार का? नाही अगं, म्हणजे तुझ्याशीच काय ते थोडंफार बोलतात. आम्ही बोलायला गेलो ना तर नुसतेच बघत बसतात. म्हणून म्हंटल तू थांबलीस तर बरं होईल ना. आई मी अचानक सुट्टी नाही घेऊ शकत, पण मी संध्याकाळी लवकर घरी येईन हा. मी प्रयत्न करते. लवकर ये हा. येते. बजरंग रणसिंगे इथेच राहतात ना? इथंच राहतात, पण आपण इथं. मी सिनियर पेयर रावत. बजरंग रणसिंगे ना चौकशीसाठी ताब्यात घ्यायला आलो. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही बाबांना का घेऊन जाताय? काय केलंय बाबांनी? सुप्रसिद्ध उद्योजक शशिकांत शराफ यांचे 1.5 वर्षापूर्वी जेव्हा कारने ऍक्सिडेंट झाले तेव्हा हाच माणूस त्यांच्या सोबत होता. त्या अपघातामध्ये शराफ साहेब तर गेले, पण हा माणूस कसा काय वाचला? पण प्रत्येकाच्या नशिबामध्ये काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं की. आता माझा मुलगा वाचला, त्यात माझ्या मुलाची काही चूक आहे? एवढं सोपं नाही ते. आम्ही त्यांना आत्ताच्या आत्ता घेऊन जाणार आहोत. अहो एक मिनिट साहेब. बाबांना चौकशीसाठी घेऊन जाण्याची तुमच्याकडे ऑर्डर असेल ना? ऑर्डर्स असल्याशिवाय आम्ही इथे येणार नाही. आम्हाला आमची कामं शिकवू नका, नाही तर तुम्हाला पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली आत टाकेल. अहो बघताय काय उचला आहे ना. इन्स्पेक्टर साहेब काय करताय हे? एक मिनिट काय करताय? बाबा आहेत आमचे इन्स्पेक्टर साहेब. किती वेळा डेडलाईन एक्सटेंड करणार आहोत आपण मिस्टर रत्न पारखी? ऑलरेडी तुमच्यामुळे आपलं काम खूप अफेक्ट होतंय, कळतंय का तुम्हाला?
अहो थांबा, ओ थांबा आबा, ओ सांगा ना, ओ आबा तुम्ही प्लीज सांगा. बाबा बाबा छकुली बाबा छकुली कुठे घेऊन चाललेत बाबा? बाबा छकुली बाबा छकुली बाबा बाबा. हॅलो, काम झालं. उचलला बजरंगला. संपवून टाका त्याला लवकरात लवकर. एकही रणशिंगे नकोय मला माझ्या आयुष्यात. आई आई अगं रडू नकोस ना, शांत हो ना. येतील बाबा परत. परमेश्वरा, अरे तुला काय दया माया हाय का नाही रे? आता इतक्या दिवसांनी पोराला परत पाठवला, त्याला डोळ्यावरून नीट पाहिला बी नाही आणि योग हात केलास. या कुंद्याने अजून किती किती म्हणून सहन करायचं. अगे गपकी. हे सगळं नक्की काय चाललंय? हेच हवं होतं ना तुला? का मला खोटी आशा दाखवलीस? का मी तुझी रोज पूजा करू? अरे अजून किती खेळ खेळणार आहेस तू आमच्या बरोबर? अगं कुंदा, असं बोलू नये. स्वतःला सावर. कशी सावरू मी आबा, कशी सावरू? आता नाही सहन होतो. हे बघ, धीर सोडू नकोस तू. तुझं धीर सोडलास तर पोरांना कुठं बघायचं? हे बघ, पोलीस फक्त त्याला चौकशीसाठी घेऊन गेले. त्याने काही चूक केली नाही माहिती ना आपल्याला. तो कशाला काळजी करते? त्या परीस माझा बजरंग फरार होता तेच बरं होत. आता हे पोलिसांचं लचाण मागे लागलं. आता पोलीस त्याला सोडतील का नाही? माझा बजरंग बाहेर पड. काय तुझं थोबाड काय? जीवन हाड आहे का नाही? कोणाला फरार म्हणते? जो गुन्हेगार असतो तो फरार होतो. माझ्या बजरंगाने कुठला बी गुन्हा केलेला नाहीये. हा वेळ बघून थोबाड उचकट तुझा. तुला माझं तेवढं थोबाड दिसत, पण अरे पोलीस उगाच कोणाला असं उचलून घेत नाही. त्यात मर्डर झालाय, मर्डर. कोणाचा? थोरल्या मालकांचा, थोरल्या सराफांचा. आता पोलीस कधी सोडतील का नाही? कशाला वाईट बोलते? कुंदा, तू नको तुझ्याकडे लक्ष देऊ. आपल्याला माहिती आहे ना बजरंगानं काय पण चूक केलेली नाही. ती मयू गेली, ती सोडून आणेल त्याला. जाऊ दे कुंदे, मी आपली तुझी मनधरणी करायला म्हणून बोलत होते, पण ह्याला नाही ना आवडत मी बोललेलं. मी थांबतच नाही ना, मी जाते. झालं. राजवीर सर, फोन उचला सर. सर फोन का नाही उचलत आहेत?
काय झालं? आबा आबा मी पोलिसांना खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण नाही थांबले ते. आणि मी राजवीर सरांना पण फोन केला होता, राजवीर सर फोनच नाही उचलत आहेत. मग तू भाऊला फोन लाव आणि त्याला ऑफिस मधनं बोलवून घे. हा चालेल. आणि मी गॅरी सरांना पण फोन करते. हा आलेच मी. हा गॅरी सर तुम्ही इथे करता, आपण तुमच्याचकडे येत होतो. म्हणजे पप्पा आले ना घरी, आपण सगळ्यांसाठी पेढे आणले. चला पण. नाही गॅरी सर, बाबा आले होते घरी पण पोलीस आले आणि त्यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मी राजवीर सरांना पण फोन ट्राय करते पण राजवीर सर फोन उचलत. अहो फोन उचलत नाही तर आपण ब्रोकडे जाऊयात ना, आमने सामने बोलूयात काय. चला तुम्ही, चला पटकन चला. या या बसला. नाही ऑलरेडी आपलं काम खूप सफर झालंय तुमच्या ऍटिट्यूडमुळे. आता अजून नाही, अजून डिले होता कामा नये. मी सांगून ठेवतो, यावेळी डेडलाईन एक्सटेंड होता कामा नये. आणि तुम्हाला जर काही ऍडव्हान्स हवी असेल तर मी त्याची व्यवस्था करतो. राजवीर, ऍडव्हान्स द्यायचं असेल तर कॅशची सोय करावी लागेल बेटा. का मम्मा? नाही म्हणजे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ऍडव्हान्सचा मुद्दा नाहीये आणि पेढीवर एवढी कॅश नाहीये आता. राजवीर, पैशाची सोय एवढ्या लास्ट मोमेंटला करायची असेल तर वेळ लागेल.